आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादीची अंबरनाथमध्ये आढावा बैठक संपन्न। संसद महारत्न खासदार सुप्रिया सुळे व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची उपस्थिती। युवती काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी गौतमी सूर्यवंशी यांची निवड। भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश। अंबरनाथ नगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कार्यकर्ता आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीचे आयोजन अंबरनाथच्या पूर्वेकडील पनवेलकर मंगल कार्यालय स्टेशन रोड या ठिकाणी करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव मामा पाटील यांनी केले होते। या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रवादीच्या नेत्या तथा संसद महारत्न खासदार सुप्रिया सुळे व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थिती लावली होती। कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून करण्यात आली। आलेल्या मान्यवरांचा शॉल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी भारतीय जनता पक्षाचे किसनराव तारमळे, राजेंद्र सोनकांबळे, ब्रिजलाल जयस्वाल यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुप्रिया सुळे व जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते जाहीर प्रवेश करून घेण्यात आला। राष्ट्रवादी युवती काँग्रेसची अध्यक्षा ऐश्वर्या मोटे ही राष्ट्रवादी पक्षाचे काम करत नसून ती भारतीय जनता पक्षासोबत राष्ट्रवादी पक्षाच्या विरोध काम करते। तसेच भाजपाचे कुठलेही कार्यक्रम असल्यास ती त्या कार्यक्रमाला आवर्जून जात असल्याने मोठी हिची पक्षातून हकालपट्टी करून राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अंबरनाथ शहराध्यक्षपदी गौतमी राजेंद्र सूर्यवंशी हिची निवड करण्यात आली आहे। ही निवड खासदार सुप्रिया सुळे व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव मामा पाटील यांनी सांगितले। या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रमोद इंदुराव, जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरे, महिला जिल्हाध्यक्ष विद्याताई वेकंडे, युवक जिल्हाध्यक्ष सचिन पाटील, ठाणे जिल्हा शहराध्यक्ष आनंद परांजपे, सुभाष पिसाळ, महेश तपासे, महिला शहराध्यक्षा पूनम शेलार, वृषाली पाटील, समाजसेविका आशा पाटील, युवक शहराध्यक्ष प्रमोद बोराडे, विधानसभा अध्यक्ष गणेश गायकवाड, कबीर गायकवाड, नरेंद्र काळे, प्रकाश पाटील, मनोज सिंग, अजयराव चिरिवेला, प्रिसिला डिसेल्वा, नीलिमा नायडू, बळीराम साबेकाका, भगवान महाजन, विनोद शेलार, मिलिंद मोरे, झुलेखा सय्यद, स्वाती पवार, शोभा मोरे यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्या तथा संसद महारत्न खासदार सुप्रियाताई सुळे व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले। मी 1-2 महिन्यापूर्वीच अंबरनाथला येऊन गेलो होतो। इथल्या कार्यकर्त्यांशी जरा थोडंसं वेगळं बसून काही निर्णय घ्यावे लागणार आहे। ते निर्णय व्यासपीठावरनं जाहीर करणं काही योग्य ठरणार नाही। तसं अंबरनाथ म्हणजे एकेकाळचं खूप धावपळीचं शहर होतं। जेव्हा भारतामध्ये ज्याला आपण माचीस म्हणतो पेटी, ते पुरवण्याचं काम अंबरनाथ मधनं व्हायचं। बिमको नावाची मोठी कंपनी, त्याच्यानंतर धरमसिंग मोरारजी केमिकल्स नावाची मोठी कंपनी। अंबरनाथला सकाळची 6ची लगबग ज्यांनी पाहिली आहे त्यांना खरं अंबरनाथ आठवत असेल। हे कामगारांचं शहर, पण पहिली बिमको कोसळली। कालानुरूप वेगळी व्यवस्था आगी लावण्याची झाल्यामुळे बिमको बंद झाली। बिमको मध्ये त्या काळी 2700 कामगार कामाला होते। नंतर डीएमसी कोसळली। मी आता सदामामाला विचारलं तर ते म्हणाले नवीन जे गोदरेज घाटकोपर विक्रोळीमध्ये बंद होत आहे ते गोदरेज इथे आणण्याचं काम चालू आहे। पण आपल्याला कदाचित माहित नसेल की अंबरनाथ MIDC असो, म्हणजे एकदा आपण निवळी फाट्यावरून आतमध्ये आलो की ज्या छोट्या कंपन्या आहेत त्याच्यावरती खरी आता रोजगाराची जबाबदारी आहे। पण भारतीय जनता पक्षाने केलेल्या नवीन कायद्याप्रमाणे, कामगार कायद्याप्रमाणे 300च्या आतील जर एखादा कारखाना असेल तर त्याला कुठल्याही परवानगीची गरज नाही। तो कारखाना तुम्ही कधीही बंद करू शकता। याचा अर्थ असा की तुमच्या डोक्यावरती काय वेळ तलवारीचं टोक असेल की मालक आज बंद करतो का उद्या बंद करतो, शाश्वती नाही। म्हणजे लोकांना असुरक्षित ठेवायचं हे बीजेपीचं धोरण कामगारांनाही लागलं।
हे कामगारांचं शहर आहे म्हणून मी बोलतो. हे गरिबांचं शहर. या शहरामध्ये कमी अधिक प्रमाणात दलितांची संख्या आहे, कमी अधिक प्रमाणात मुसलमानांची संख्या आहे आणि बहुजनांची संख्या आहे. म्हणजे हे शहर तसं कॉस्मोपॉलिटन खऱ्या अर्थाने. आणि म्हणून अनेक वर्ष इथे काँग्रेसचा झेंडा मोठ्या डौल्याने फडकत होता. ठीक आहे, परिस्थिती बदलली, पण वैचारिक दृष्ट्या अंबरनाथ बदलले असं मला वाटत नाही. आजही श्यामदादा गायकवाडांच्या रूपाने एक खंदा आंबेडकरवादी अंबरनाथ मध्ये उभा आहे. ते आज कुठल्या पक्षात आहे ते मला माहित नाही, पण माझी खात्री आहे की त्यांच्याबरोबर जर आपण जाऊन चर्चा केली, बसलो, तर ते 100% आपल्याला समर्थन देतील. एक वेगळी असा आपलं स्वतंत्र अस्तित्व महाराष्ट्रात कायम ठेवून कधीही जातीयवाद्यांबरोबर हात मिळवणी न केलेले काही निवडक आंबेडकरवादी नेते, त्याच्यातला एक श्यामदादा गायकवाड आहे. आणि त्यामुळे अंबरनाथच्या परिस्थितीचा विचार करता मुसलमानांना कब्रस्तान नाही, ईदगाह मैदानामध्ये अतिक्रमण झालेलं आहे, ती एक समस्या आहे. तसं बघायला गेलं तर विकास नावाच्या काही गोष्टी अंबरनाथ मध्ये घडल्या असं म्हणता येणार नाही. मला टीका करायची नाही, पण होऊ शकतं की महाविकास आघाडी अंबरनाथ मध्ये होऊ शकते, ती नाकारता येत नाही. पण आपल्याला मूळ अंबरनाथच्या प्रश्नांना हात घालावा. इथला अनेक वर्ष प्रलंबित असलेला पाण्याचा प्रश्न सोडवावा लागेल. आणि म्हणून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आज जे इन्कमिंग आहे ते चांगलं आहे. मागच्या वेळेस आम्ही आलो होतो तेव्हा बीजेपीचे जवळजवळ 4-5 सदा किती घेतलेले, आपण 5 नगरसेवक आज घेतले होते. आजही अनेक नगरसेवक माझ्याशी आणि सदामामाशी चर्चेत येतील नाही येतील उपरवाले कोणाला. पण एकंदर परिस्थितीमध्ये थोडासा बदल दिसतोय आणि त्याचा फायदा कार्यकर्त्यांनी घ्यायला. मागच्या काळामध्ये बीजेपीशी हात मिळवणारे कार्यकर्ते यांच्यावर माझा फार विश्वास नाही. ते जर परत आले असतील तर त्यांना कमीत कमी 2 वर्ष थांबवून ठेवा. म्हणजे आपलं काय खानावळ नाही, कोणी यावं कोणीही जावं तसं नाही चालत. जे कार्यकर्ते आपल्याबरोबर राहिले 2014 पासून जे सोडून, म्हणजे बदललेल्या परिस्थितीनुसार सत्तेच्या सावलीसाठी गेलेले कार्यकर्ते आता परत सत्तेच्या सावलीत येण्यासाठी धावपळ करत असतील, लगबग करत असतील, तर त्यांना थोडे दिवस उन्हात उभं राहू द्या. ही सत्ता अशी चालली नाही. या सत्तेमागे मोठे परिश्रम आहेत, मोठे त्याग आहेत जे साहेबांनी केले. पायाला जखम, एक मोठी व्याधी अंगावर असताना 40 सभा घेत पूर्ण महाराष्ट्राचं वातावरण बदलत, 3 पक्षांना एकत्र करत त्यांनी जातीयवादी पक्षांना लांब ठेवलं. गेले 40 वर्ष 1962 पासून पुरोगामी महाराष्ट्राचा झेंडा, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा झेंडा आपल्या खांद्यावर घेऊन समर्थपणाने चालणारे आमचे नेते यांनी एक वेगळा प्रयोग महाराष्ट्रात करून दाखवला, बीजेपीला लांब. आपला शत्रू कोण? सदामामा एकदा ठरवून की लढाई सोपी असते. लढाई करताना आक्रमकपणे अंगावर गेलंच पाहिजे असं काही नाही. आपल्या जयंत पाटलांचं फार सुंदर वाक्य आहे की शिकार जवळ आली की कार्यक्रम करायचा, त्याच्या आधी ओरडायचं नाही, शिकार पळून जायचं. तर मामा आपल्याला काय करायचं ते आपल्या मनात आहे, ते बोलून दाखवलंच पाहिजे अशी आशा आता करू नये. ते करायचं तर करायचंच आहे, त्याची चर्चा आहे. त्याच्यामुळे
मला अंबरनाथ मध्ये एक वेगळी आशा दिसते, एक वेगळं आशेचं किरण दिसते, आणि ते नेहमी कार्यकर्त्यांच्या डोळ्यात दिसत असत. मी अनेक वेळा अंबरनाथ मध्ये आलो, मागच्याही वेळेस मी अंबरनाथ मध्ये प्रचाराला आलो होतो. तेव्हाच्या नेतृत्वामध्ये मामा आणि आत्ताच्या नेतृत्वामध्ये फार फरक आहे. आत्ताचं नेतृत्व कोणाच्याही घरी मटण भाकरी खायला जाणार नाही, जाईल तो फक्त आपल्याच कार्यकर्त्याच्या घरी जाईल. त्यामुळे आता जिल्ह्यातलं जेवणाचं राजकारण बंद झालं, ज्याच्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता असायची की ऐत्या वेळेस आपल्याला पाठिंबा मिळेल की नाही. मी ही गॅरंटी देतो की 24 तासाच्या कुठल्याही मिनिटाला जर तो कार्यकर्ता शरद पवारांच्या विचारांना मानत असेल तर जितेंद्र आव्हाड त्याच्या मागे 2000% उभा आहे. इथे हळूच येऊन निरोप देऊन जायचे की आमच्याला साथ द्या आणि मग दबाव आणायचा, ते काम आता सदामामा पुढच्या काळात होणार नाही. अंबरनाथच्या कार्यकर्त्यांना जे समजायचं असेल ते समजत असते मी जे काय बोलतोय ते, पण आता स्वतंत्रपणाने संघटना चालवत त्या ठिकाणी आपल्या विचारांचीच माणसं तयार झाली पाहिजे. ही जर भूमिका घेतली तर तो ठाणे जिल्हा जो पाशी देशमुखांचा ठाणे जिल्हा होता, जो काँग्रेसी विचारांचा ठाणे जिल्हा होता, तो परत एकदा आपल्या विचारांबरोबर आणण्यासाठी वेळ लागणार नाही. का मूळतः हा काँग्रेसी विचारांचा जिल्हा आहे. या जिल्हा परिषदेवर तिरंगा जो फडकला तो कधी उतरला नाही. आता ठीक आहे, बदललेल्या परिस्थितीमध्ये थोडीशी पडझड झाली आहे, पण याचा अर्थ विचार केले असा होत नाही. आणि म्हणून मामा ज्या पद्धतीने बीजेपी वागते, एक प्रकारचा तिरस्कार लोकांच्या मनामध्ये तयार झाला. आज जवळ 3 महिने होतील शेतकरी आंदोलन चालू आहे. त्याच्यावर टीका टिप्पणी करणारं सरकारने पहिलं बघितलं. तिथे हजारो शेतकरी येऊन बसलेले आहेत. हे 3 काळे कायदे जे लोकसभेमध्ये पारित केले ते परत घ्या, अशा प्रकारचा त्यांचा आग्रह आहे. खरं तर कुठलाही कायदा पारित करत असताना लोकसभेमध्ये चर्चा होते, कधीतरी ती चर्चा सिलेक्ट कमिटीकडे जाते, पण हे 3 कायदे पारित करत असताना अक्षरशः एका दिवसात चालढकल करते, 3 कायदे पारित करून टाकले. आज त्याच्या विरोधात जोरदार वातावरण तयार होत आहे. आणि खास करून पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेश इथल्या लाखो शेतकरी तिथे येऊन बसलेले. मग तुम्ही कधी काही खिळे काय टाकता त्यांच्यावरती, त्यांचं जाणं येणं बंद करून टाकता, लाईट कापून टाकता, त्यांच्या पाण्यावर पाणी काय मारता त्यांच्यावरती. अरे पण एक सोपं काम करा ना, त्यांचे 5 जण तुमचे 5 जणांची चर्चा करा. कुठला प्रश्न चर्चेत न सुटलेला नाही जगाच्या पाठीवर, असा प्रश्नच नाही. पण प्रश्न सोडवायचाच नाही, तो पेटवत ठेवायचा आहे, अशा प्रकारचा प्रयत्न मोदी सरकार करते. आणि मग मधनच त्यांना आंदोलन जीवी काय म्हणायचं. माझ्या अंदाजाने गेल्या 40 वर्षात सर्वात जास्त आंदोलन कोणी केली असतील तर ती बीजेपीने केली. पेट्रोलचा भाव वाढल्यानंतर जो काही तमाशा रस्त्यावरती स्मृती इराणी करायच्या आणि त्याला जे टीव्हीच्या माध्यमांवरती प्रसिद्धी मिळायची, त्याच्यावर ते सत्तेवर आले. आंदोलन हा लोकशाहीचा गाभा आहे, तो शोषितांचा आवाज आहे. जर ह्या देशातली आंदोलनं दडपली गेली तर याचा अर्थ भारताचं संविधान ज्याने वैचारिक स्वातंत्र्य दिलंय ते दडपलं जाणार आहे. म्हणजे पर्यायाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार दडपण्याचं काम हे सरकार करते. त्यामुळे प्रत्येकाला बोलायला मोकळीक मिळालीच पाहिजे, त्यांनी त्याचे विचार मांडलेच पाहिजे, अशा प्रकारचे विचार संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी आणून ठेवले. ते आता बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मांडीवर बसवतात, ते आता गांधींनाही आपल्या मांडीवर बसवतात. त्यांनी वल्लभभाई पटेल तर आमचेच आहेत हे घोषित करून टाकतात. पण ते हे
विसरतात की ज्याच वल्लभभाई पटेलांनी गांधी हत्येनंतर RSS गांधी हत्येला जबाबदार आहे असं म्हणत RSS वर बंदी आणली होती. आता असं आहे की तरुण पोर टीव्ही जास्त बघतात, इतिहास वाचत नाही, त्यामुळे कदाचित त्याच्या चक्रात अडकतात. पण इतिहासाची पानं फार मोलकी आहेत. तुमच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये तुमचं योगदान काय ते पाट्यांवरती दिसतं ना, सगळी काँग्रेसी नावच आहे. आणि अंबरनाथ मध्ये तर ते बहुचर्चित आहे. आणि त्यामुळे माझं कार्यकर्त्यांना एवढंच सांगणं आहे, एकत्र राहा, तयारी करा. आपल्याला लढायचं तर आहेच, कसं ते नंतर ठरवू, पण लढाईची तयारी करणं सैन्याने फार गरजेचं असतं. त्यामुळे मी जाता जाता एवढंच सांगेन की हे वैचारिक शहर आहे, या शहराला एक वैचारिक गाभा आहे आणि विविध समाज या शहरामध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे आपल्याला संधी जास्त आहे जर आपण व्यवस्थित आपली चाल रचली तर. त्या सामाजिक रचनेचा फायदा घेत येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत करूया, एकोप्याने राहूया, एवढंच या ठिकाणी बोलतो. श्यामदादांशी लवकरच चर्चा करून पुढची रणनीती आखूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. तर मी आज हा दौराचं जेव्हा नियोजन केलं, आज मी नवी मुंबईला परवा दिवशी होते, आज अंबरनाथला आहे, पुढच्या आठवड्यात कल्याण डोंबिवलीला जाणार आहे. हे सगळे दौरे लागले कसे काय, त्याचं पूर्ण कारण हे आपल्या संघटनेच्या महिला भगिनी. कारण गेले अनेक दिवस या महिला भगिनी सातत्याने मला भेटतात, काहीतरी त्यांचं कुटुंब काहीतरी सांगतात. आणि माझ्या लक्षात आलं की संघटनेमध्ये आमच्या महिला भगिनी थोड्याशा अस्वस्थ आहेत आणि त्या अस्वस्थ असल्यामुळे आपण सगळ्यांनी त्यांचं काय अडचणी आहेत त्या समजून घेण्यासाठी कर्जला दौऱ्याचं नियोजन झालं. मी आनंद परांजपेंना फोन केला, आनंद मुंबईला आले, आमची चर्चा झाली, जितेंद्र आव्हाडांची आम्ही बोलून सगळ्यांच्या सोयीने या दौऱ्यांच्या तारखा लावल्या. खरं तर मला आठवते, माझ्याकडे मागच्या वेळेस मोठा कार्यक्रम अंबरनाथचा कार्यक्रम 2014ला मिळाला, फेब्रुवारीमध्ये. मी आता आठवते की मी आताच प्रमोद हिंदुरावला सांगत होते की मी नवी मुंबईत आनंद परांजपेला भेटले, तिथून पुढे आले जितेंद्र आव्हाडांना भेटले आणि त्यानंतर रस्त्याने पूर्णपणे इथे येईस्तोवर माझ्या पोटातलं पाणी देखील नसायचं. आणि मी विचार करतो त्यांना की एवढे सुंदर रस्ते मला आठवतंय आधी मी पाहिलेले, आणि सगळे कुणाच्या काळात झाले मला नक्की आठवण करून द्या. त्यांनी मला सांगितले 2014च्या आधी आपलं सरकार असताना हे सगळे रस्ते झालेले. मी खरं सांगणार मला, म्हणजे ह्या भागामध्ये 7 किती वर्षापूर्वी रस्ते झाले, 12, 13, 14, 15 हे रस्ते करून 6-7 वर्ष झाली. मला खरंच येताना मनापासून आनंद वाटला. कोणी केलंय काम केलं असलं तरी माझ्या महाराष्ट्रात उत्तम काम होतं ह्याचं मला मनापासून समाधान वाटलं. आणि त्यातून हे काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात झालंय ते ऐकून मला आणखीन समाधान झालं. कारण का मी केंद्रात जास्त काम करते आणि केंद्रात काम करत असताना महाराष्ट्राच्या वतीने आता आम्हाला अशी सवय झाली ऐकायची की 6 वर्षापूर्वी या देशात काहीच नव्हतं. म्हणजे मला कधी कधी विचार करायला लागतो की मी आमदारात शिकले का मला शिक्षणच मिळालं नाही. आणि गेल्या 6 वर्षात KG to PG माझं जे शिक्षण मिळालं नाही गेल्या 6 वर्षातच मिळालं. कारण का त्याच्या आधी महिलांना काहीच शिक्षण मिळायचं नाही, वीज नव्हती, गाडी नव्हती, रस्ता नव्हता, पेट्रोल 200-300 रुपये लिटर होतं, त्याच्यामुळे घराच्या बाहेर कोणी जायचं नाही, रेल्वे नव्हती, विमानतळ नव्हतं, कॅमेरा नव्हता, काहीच नव्हतं. या देशात आणि राज्यात जे काही झालं हे गेल्या 6 वर्षात झालं
अशी एक सांगण्याची पद्धत केंद्र सरकारमध्ये पडली. आणि मी खूप वेळा या गोष्टीचा विचार करते. आणि मी इथे आल्यावर महेश तपासेंना विचारलं की गेल्या 5 वर्षात अंबरनाथमध्ये किंवा संपूर्ण भागामध्ये काय काय विकास झाल्याच्या 5 गोष्टी सांगा, जरी आपण विरोधात असलेल्या चांगल्याला चांगलं म्हणावं. मला अजून पाऊण तास झालं मी इथे बसले. महेश तपासेंनी एका शब्दाने मला उत्तर दिलं आहे. त्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी पाठ वाचला. कंपन्या बंद झालेल्या तुम्ही सांगितल्या 5 वर्षात. एखादी कंपनी सुरू झाल्याचं उदाहरण कोणी दिलं? म्हणजे जर 5-6 वर्षात अंबरनाथमध्ये कुठलीही नवीन संस्था किंवा कंपनी उघडली नसेल आणि ती जर बंद होत असेल, आणि इथे मी बसल्या बसल्या मला एक चिठ्ठी आली आणि त्यांनी सांगितलं NRC नावाची कंपनी आहे, ती कदाचित बंद होते झाली आहे, तर त्याच्यात आपण काहीतरी लक्ष घालावं. तर मला असं सांगण्यात आलं की NRC कंपनी बंद होते, पण त्याच्यात स्वतः दिलीप वळसे पाटील लक्ष घालतायत. त्यांनी त्याच्या मीटिंग्सही घेतलेल्या आहेत आणि त्याच्यातून आपण काहीतरी मार्ग काढायचा प्रयत्न आपण सगळे मिळून करतो. पण हे प्रश्न सुरू होतात कुठून? जितेंद्र आव्हाडांनी सविस्तर शेतीच्या धोरणाबद्दल बोलले, पण त्याच्यानंतर कामगारांचं जे धोरण केंद्र सरकारने पास केलंय हा विषय ते इथे मगाशी बोलायला विसरले. जसे शेतीचे कायदे झालेले आहेत तसेच कामगारांच्या पूर्णपणे विरोधात हे केंद्र सरकारने कायदे केले. काय आहे तो कायदा? तुम्हाला कामावर ते ठेवतील, पण तुम्हाला कितीही दिवसात कुठलंही कारण न देता ते कामावर काढू शकतो. जे परमनंट हा कॉन्सेप्टच राहणार. उद्या तुमच्या मुलाला कितीही तुम्ही आटापिटा करून शिकवलं तर बिचाऱ्या आईने अर्धी भाकरी काढून उपाशी राहून मुलाला शिकवलं. मुलगा शिकला, एका कंपनीत नोकरीला लागला, बरं चालेल म्हणून त्याची उद्या लग्न करून दिलं, एखादं मूल झालं आणि नोकरी गेली. काय करणार तुम्ही मला सांगा? त्यामुळे ही सगळी जी धोरणं आहेत दोन्ही, शेतकऱ्यांचं असू दे किंवा कामगारांचं असू दे, हे अतिशय चिंताजनक. आणि मला आनंद वाटतोय की शहरात असलो तरी जितेंद्र आव्हाडांनी या शेतकऱ्यांच्या धोरणाबद्दल ते तुमच्याशी बोलले. मी 2 दिवसापूर्वीचं उदाहरण देते. मी कामा हॉस्पिटल, तुम्हाला माहिती आहे मुंबईत, मी कामा हॉस्पिटलला गेले होते. नर्सेसचा सत्कार होता. नर्सेसचा सत्कार आणि आभार मानण्यासाठी मी गेले होते. विष्णू कदम म्हणून आपले मुंबईचे सहकारी आहेत, ते आणि मी एकत्र गेलो होतो. आणि सगळी भाषण कार्यक्रम झाल्यावर एक नर्स म्हणे मला काहीतरी बोलायचं. बोलत ते म्हटलं एक गोष्टीवर विषयावर आपण कोणी काही बोललो. काय विषय नाही? म्हणजे त्या शेतकरी आंदोलनाच्यासाठी तुम्ही गेला होता ना, मला तुमचे आभार मानायचे. तुला आरोग्याचा कार्यक्रम होता म्हणून मी शेतीविषयी काही बोलले नाही. तर म्हणल्या नाही ताई, काही तुम्ही म्हणा, मी शहरात राहते, पण ज्या रीतीने गेले 80 दिवस ते शेतकरी आंदोलन करतायत, जो माझा अन्नदाता आहे त्याला विसरून चालणार नाही. तुम्ही तिथे गेला याचा आम्हाला मनापासून आनंद आणि समाधान आहे. आणि आम्ही मुंबईत शहरात राहत असतो तरी तो शेतकरी बांधवांचा भाऊ आहे ते आम्हाला विसरून चालणार नाही. आणि ही जी गोष्ट मला सांगितली मला इतकी भावली. आमच्या चर्चेतून असं निघालं की घरातलं कुटुंब असतं, प्रधानमंत्री कुठल्याही पक्षाचे असतो, शेवटी ते भारताचे प्रधानमंत्री. भारताचे प्रधानमंत्री हा कुटुंबाचा अध्यक्ष, म्हणजे आई वडील असं जागेवर समजा, बाकी सगळी त्यांची मुलं असतात. आपल्या घरातलं एखादं मूल हे जर नाराज असेल किंवा त्याचा चेहरा पडलेला असेल तर कुणाची जबाबदारी आहे त्याला विचारायचं की खांद्यावर हात ठेवून बाबा काय झालं? कोणाची जबाबदारी आहे? जितेंद्र आव्हाड त्यांच्या भाषणात बोलले की प्रधानमंत्र्यांनी जर 5 लोक पाठवली, जितेंद्र तुम्ही मन की बात ऐकत नाही का? दर रविवारी तुम्ही तुमच्या मतदारसंघात असता. आमच्यासारखे लोक कधी कधी मन की बात ऐकतात, कळी तरी ते यांच्या मनात आहे तरी काय. आणि ते पार्लमेंटमध्ये काय म्हणले आम्हाला की मी तुमच्या समोर उभा आहे, एक फोन करा मला आणि मी शेतकऱ्यांशी बोलायला तयार आहे. आम्ही फोन लावून लावून थकलो, आमचा फोन कोणी घेत नाही. एक फोन जर तुम्ही संसदेत आणि मन की बात मध्ये म्हणू शकता, तुम्ही घरातले ज्येष्ठ आहात,
तुम्ही मायबाप सरकार आहात देशाचे. एक फोन जर तुम्ही त्या डिफेन्सला केला नाही काय येणार तुमच्याशी बोलायला. एकदा तरी फोन केलाय. म्हणजे घरात मुलगा रुसला आणि तुम्ही दुकानावर जाऊन म्हणताय की माझा मुलगा रुसला मी मार्ग काढतो. अरे घरातलं भांडण घरात संपवणं, कशाला बाहेर जाऊन बोलतो. तर मला दुःख एका गोष्टीचं वाटतं की मोदीची भाषणं खूप चांगलं बोलतात, खूप पटेल असं बोलतात, पण त्याची कृती होत नाही याचं दुःख होतं. त्यांना गुलाब नबी आझाद रिटायर झाले त्यांचे अश्रू आवरले नाही, पण माझ्या शेतकऱ्यावर पाणी टाकताना त्यावेळी त्यांच्या डोळ्यावरती अश्रू एकदाही पाहिजे नाही. त्याच्यामुळे नक्की अश्रू कुणासाठी येत आहेत हेही आपण सगळ्यांनी याचं आत्मचिंतन केलं पाहिजे आणि हा देश आणि राज्य कुठल्या दिशेने चाललंय याचाही विचार केला पाहिजे. आपण एक वेगळा प्रयोग इथे केला. साताऱ्याच्या सभेचा उल्लेख आधीच्या भाषणांमध्ये झाला, कबीरने त्याच्या भाषणात उल्लेख केला. ती गोष्ट खरी आहे, संघर्ष हा सगळ्यांनाच करावा लागतो. मला आता जितेंद्र म्हणले की इलेक्शनची तयारी करायची, मी विचार करत होते. इलेक्शन म्हटलं की मला विधानसभा आठवते. विधानसभा आठवली की मला सर्वे आठवतो. सर्वेमध्ये किती सीट दिल्या त्या आपल्याला कोणाला माहिती आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 12 ते 14, जास्तीत जास्त 15 आमदार निवडून येतील असा सर्वे होता. काँग्रेसला 8-10 म्हणजे 20-25 आमदारांमध्ये आपल्याला सगळ्यांना आवडलं होतं. सगळे काम चेहरे करून फिरायचे. अरे बापरे आता पक्षाचं काय होणार, पक्षाचं काय होणार. टेलिव्हिजन मात्र माझे म्हणत होते संपला पक्ष. विरोधक म्हणत होते आम्हाला कुस्ती खेळण्याचे समोर कोणी दिसतच नाही. काय काय भाषण झाली विचार करायचे. मी एकदा दादा आणि जयंतराव आणि मी आम्ही तिघं बसलो होतो की आता पक्षाचं पुढे काय होणार. दादा मला म्हटलं आता अजून वेगळं आपल्याला काय करता येईल. माझे एक स्नेही आहेत, माझे चांगले मित्र आहेत, ते बरंच इलेक्शनमध्ये काय काय मदत करतात लोकांना. असा अनेक वर्षाचा अनेक पक्षांचा अनुभव होतो. तर दादा मला म्हटलं विचारून तर बघ त्याचं काय मत आहे. म्हणून दादा म्हटलं की त्या नाव नाही सांगणार त्यांचं, तुम्ही ठरवा काय नाव असेल. त्यांना मी फोन केला दिल्लीला. तरी म्हणले मी पुढच्या आठवड्यात येतो, चर्चा करू. मी दादा जयंतरावांना सांगितलं ते ग्रस्त येत आहे, आपण सगळे दुपारी भेटू. मी साहेबांनाही सांगितलं. साहेबांनी कसं केलं घेऊ देणं काय फरक पडतो, ऐकून घ्यायला काय हरकत, नाहीतरी पाणीपतच म्हणतात सगळे, कायचा काय म्हणतो ऐकून घेऊया. तुमच्या तिघांची हाऊस बोलवा. आले आणि त्यांनी आम्हाला असं सांगितलं की तुमच्या पक्षाचं काही होणार नाही, तुम्ही इलेक्शन लढायच्या भानगडीतच करू मला. बरोबर काय करू, 24ची तयारी करू. 24ची तयारी करू. दादा मी जयंतराव बाबा म्हणते 24ची तयारी करू. ठीक आहे. साहेब शांतपणे जेवले. 2 तास आम्ही गप्पा टप्पा केल्या. शाळेने एक शब्द काढला त्या मीटिंगमध्ये. तो ग्रस्त गेला एअरपोर्टला निघून. मी दादा जयंतराव म्हटलं 24ची तयारी करतो. आम्ही हसलो पडतो की आता अशा वेळेस काय करणार, रडून काय होणार नाही, हसा तरी चला म्हणलं. आम्ही टाटा बाय केला झालं. त्याच्यानंतर मला डेंगी झाला. तेव्हा काय मनात नियतीच्या वापर देवाला माहिती. साहेबांना ईडीची नोटीस आली आणि तिथे पहिलं गेम चेंजर ज्याला म्हणतो ते झालं. आपलं भाग्य असं किती आपल्याबद्दल कोणी वाईट चांगलं बोलत नसेल तरी संपूर्ण महाराष्ट्र त्या दिवशी आता तिला पवार साहेबांच्या मागे खंबीरपणे उभारायला हे महाराष्ट्र. आणि मी खरंच महाराष्ट्राच्या समस्त जनतेचे मनपूर्वक आभार मानते. त्या अडचणीत त्या क्षणामध्ये पूर्णपणे जितेंद्रला आठवत असेल ते सकाळपासून घरी होते, सगळेच होते, कोणी नव्हतं असं नव्हतं, पण सगळे दिवसभर तिथे त्या ईडीला जायचं नाही जायचं. एक पोलीसवाला यायचं आणि जितेंद्र आवडायला म्हणायचं जाऊ द्या ना आता कशाला नका जाऊ. जितेंद्र म्हणायचं मी कसं सांगणार साहेबांना, पण तुमचं ऐकतील. ते साहेबांना म्हणायचं पोलीसवाला आहे. साहेब म्हणायचे जितेंद्र म्हटलं बरोबर साहेब नाही म्हणतात परत जायचे. आठवण किती पोलीसवाले आले होते, जो यायचा तो जितेंद्र बाजूला यावं. सगळा तमाशा 1:30-2 वाजेपर्यंत चालला. शेवटी एवढा त्या दिवशी टेन्स होता सगळा भाग. शेवटी सीपी स्वागत आली.
जॉईंट सीपी आले आणि मग सीपी आले. मग सीपी आल्यावर जितेंद्रला समजून सांगितलं तरी तुम्ही साहेबांपर्यंत आमचा निरोप द्या की तिथे काही घडू शकतं, दंगल होऊ शकते, मारामारी होऊ शकते, खूप काहीतरी खूप टेन्शनमध्ये आहे सगळं, तर तुम्ही नाही गेला तर फार बरं होईल. मग या सगळ्यांनी ठरवलं की महाराष्ट्रामध्ये दंगल होणं हे काही योग्य नाही, गडबड होणं योग्य नाही, म्हणून आपण नको जाऊया, फक्त प्रशासनाचा मान सन्मान ठेवण्यासाठी. आणि तो दिवस निवडला. पुढे काय झालं, नियतीच्या काय मनात होतं, एवढा पाऊस आला आणि पावसानंतर त्या एका फोटोने महाराष्ट्राचं पूर्ण राजकारण बदललं. ज्यांना 15 सीट देत होत्या त्यांना जवळपास 54-55 सीट आपल्याला निवडून आल्या आणि संपूर्ण महाराष्ट्र आपल्या बाजूने उभा राहील. मी मागच्याच आठवड्यात मला तेजस्वी यादव दिल्लीमध्ये भेटले. जितेंद्र आव्हाड यांचे फार जवळचे मित्र आहेत. त्यांनी जितेंद्रचा फार प्रेमाने उल्लेख केला आणि मला बोलताना असंच म्हणाले की आमची पण तुमच्यासारखी झाली होती परिस्थिती. त्याचे वडील हॉस्पिटलमध्ये पक्ष संपला म्हणून तो म्हणला मी एकच गोष्ट लक्षात ठेवून पूर्ण लढलो, तो म्हणजे साताऱ्याच्या सभेचा फोटो. तो एकच फोटो मी डोळ्यासमोर ठेवला, वडिलांचे आशीर्वाद घेतले आणि बिहारचे इलेक्शन लढलो. आणि तेजस्वी यादवने एवढं चांगलं काम केलं, छोट्या 4-5 सीटमध्ये अंतर आहे. फक्त कोणाला वाटलं नव्हतं तो मुलगा एवढं करू शकेल. मला इतका मनापासून आनंद आणि समाधान. तो म्हटला की मला फक्त लढायचंच होतं, जिंकलो काय हरलो काय, मी हरायच्याच तयारीने लढलो, मला वाटलंच नाही. पण बिहारचं जनतेने इतका विश्वास त्या मुलावर दाखवला. आज नाही उद्या बघा तो बिहारचा मुख्यमंत्री 100% होईल, कारण तो पूर्ण ताकदीने आणि खरेपणाने केला. आणि काय परिस्थिती आहे की आपल्याला टीका म्हणून टीका करायची नाही. मगाशी मला असं वाटतं कोणीतरी मी दादाच्या भाषणात उल्लेख केला, एक पार्लमेंटमध्ये हा विषय सांगितला. तो विषय अतिशय गंभीर. मी का दादाचा उल्लेख केला, साधारण पद्धत पार्लमेंटमध्ये असते की जी व्यक्ती हजर नसते त्याचा उल्लेख करायचा नसतो, पण मला करणं गरजेचं वाटलं. बजेटचं भाषण होतं, आपल्या निर्मलाताई समोर बसल्या होत्या. सगळ्या खासदारांचा फंड निर्मलाताईंनी कापला. म्हणजे आज कुठल्याही खासदाराला एक पैसा पण मिळत नाही. हा पैसा आमच्या घरी जातो, तो आमच्या लोकसभा मतदारसंघात. शौचालय बांधायचे, कुठले गटरचं काम आहे, कुठे विजेचं काम आहे, कुठेतरी शाळेचं काम आहे, एवढा कोविड चाललाय, एखादा हॉस्पिटलमध्ये काहीतरी मशीन घ्यायचं, या सगळ्यासाठी आम्हाला 5 कोटी रुपये खासदार निधी प्रत्येक खासदाराला मिळतो. आणि मोदी साहेबांनी पूर्णपणे सगळ्या खासदारांचे 2.5 वर्षाचे 12 कोटी रुपये प्रत्येकाचे कापले. आम्ही म्हटलं कोविड आहे, कापा काय हरकत नाही. दुःख एकाच गोष्टीचं वाटतं, आमच्या भागातल्या लोकांचे पैसे कापले, पण स्वतःच्या नावाची पार्लमेंटची नवीन बिल्डिंगचं काम त्यांनी सुरू केलं. म्हणजे तुम्ही विचार करा, बिल्डिंगचं काम महत्वाचं, आमच्या भागातल्या लोकांच्या विकासाचं. हॉस्पिटल बांधलं असताना तर मी मोदीजींना सांगितलं असतं आमचे 1 नाही 5 वर्षाचे पैसे घ्या, पण प्रत्येक जिल्ह्याने तालुक्यात हॉस्पिटल बांधा, काही आमचा विरोध. पण एक बिल्डिंग आम्ही मागतोय तरी का? आम्ही जे मागत नाहीये ते कशाला तुम्ही देताय? आणि आज देश कशातून चाललाय? आज कोविडची दुसरी लाट येईल का अशा भीतीमध्ये आपलं राज्य आहे. आणि तुम्ही एवढी काहीतरी 800,000 कोटी रुपयाची नवीन वास्तू तिथे बांधताय. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे की किती असंवेदनशीलतेने सरकार चालतं. आणि महाविकास आघाडीचं सरकार तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे दुसऱ्या वर्षात सगळ्यांना वाटत होतं काय होईल माहिती नाही. जेव्हा तुम्ही चांगले तुम्ही काही काम करायला देता ना, तुम्हाला अच्छा योग आहे. त्यामुळे मला काही फारशी महाविकास आघाडीची चिंता वाटत नाही, कारण एवढं चांगलं काम आमच्या संघटनेतले आपले असतील, आपले मित्रपक्ष असतील, हे सगळे करत असतात. आणि मित्रपक्ष त्यांच्या परीने इलेक्शन लढणार, प्रत्येक जणाला तो अधिकार आहे. मी इथे उभी राहिले तेव्हा म्हणले की प्रवेश एवढ्यांचेच घ्यायचे जे फक्त भाजपतून आपल्याकडे येणार. काठीतलं वाटत वाटीतलं ताटात नको आहे आपल्याला. त्याच्यामुळे जे चुकून बीजेपीत गेले असतील, वाद गेले असतील, कसं आहे सत्तेचा मोह कधीतरी आवडत नाही. तर मला कधी कधी आश्चर्य वाटतं की ज्या रीती ती सगळे धावत तिथे गेले त्यांना कधी वाटलंच नव्हतं की आपली सत्ता येईल. इसका तकदीर में क्या लिखा है.
पण मला कधी कधी बरं वाटतं, काही गेले ते बरंच झालं पक्षात. इथे नाहीतरी चिखल करत होते, आता तिकडेच चिखल करायचं, आता परत गुन्हा सुद्धा निघाल तिथे आहे. आणि एक गोष्ट जी सातत्याने दादा त्याच्या भाषणात म्हणतो, आणि मी पुन्हा त्याची पुनरावृत्ती करते की दादा जे म्हणतो, साहेब म्हणाले पक्षात की जिथे आज तिथे सुखी असते. दादानी एक स्ट्रिक्ट सांगितलंय की जे गेले परत आले काय करायचं बघू, पण मान सन्मान जे संघटनेत अडचणीच्या काळात राहिले त्यांचाच मान सन्मान म्हणजे सातत्याने राहावे. पक्ष कधी विसरणार नाही की अडचणीच्या काळात कोण पक्षाबरोबर राहिला, कुठली व्यक्ती राहिली. मग अशी जितेंद्र आव्हाडांच्या पण भाषणात तोच सूर आला. सगळे एका सुरात किती छान बोलतात. कार्यकर्त्याला आनंद वाटणारी गोष्ट आहे की आपले सगळे नेते एका स्वरात एका विषयावर बोलत आहेत. तेव्हा किती आधार कार्यकर्त्याला वाटत असेल. जितेंद्र आव्हाड काय म्हणाले, पक्षात घेतलं तरी हरकत नाही, 2 वर्ष मिनिमम वेटिंग आओ जरूर, लेकिन कतार में उनको पीछे खड़ा रहना पड़ेगा. तुम्ही जंप करून पुढे नाही येऊ शकत. जो संघटनेत लढत होता आणि राष्ट्रवादीचा झेंडा एकटा का होईना लढत होता आणि तो जिवंत ठेवत होता, त्या व्यक्तीचा ताकद असू दे किंवा नसू दे त्याचा मान सन्मान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 100% करणं हे मला तुम्हाला आवर्जून त्यांचं स्वागतच होईल. पक्ष ताकदीने वाढवा, पण जुनं मॉडेल नाही. आता पक्षाचं नवीन मॉडेल, आपल्याकडून ज्या काही चुका कधी झाल्या असतील, काही लोक दुखवले गेले असतील, माझी एवढीच सगळ्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की कदाचित मागच्या वेळेस आपल्या 2014 मध्ये काही चुका झाल्या असतील, तर त्याच्यातून बोध घ्यायचा आणि संघटना बांधत असताना सगळ्यांचा मान सन्मान देऊन सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्याची नैतिक जबाबदारी जिल्हा अध्यक्षाची आणि त्या अध्यक्षांनी घ्यायची असते. भांड्याला भांडव असते, थोडंसं मतभेद असलेच पाहिजे. तो सगळे एकामेकाला हो म्हणायला लागले तर ती हुकुमशाही होईल. त्याच्यामुळे पक्षामध्ये पण थोडंसं असं तसं झालं तरी काही कोणी वाईट वाटून घेऊ नये. एका संघटनेचे आपण लोक आहोत. माझी फक्त अध्यक्षांना थोडीशी विनंती आहे की आपला विद्यार्थीचा अध्यक्ष, ओबीसीचा अध्यक्ष हे 2 अध्यक्षाच्या जागा रिक्त आहे. माझी विनंती आहे तुम्ही 8-10 दिवसामध्ये आहे फक्त विद्यार्थीचा नाही, विद्यार्थीचा अध्यक्ष, तुमचे राज्याचे अध्यक्ष असतील, जिल्ह्याचे अध्यक्ष असतील, तुमच्याशी बोलून एक 15 दिवसाच्या आत तुम्ही हे ठरवूया. गंमत म्हणून सांगते, परवा दादानी रुपालीताईंना सांगितलेली माझ्या समोरची गोष्ट. रुपालीताईंना काहीतरी पदं बदलायची होती, तर ते म्हणले नाही स्थानिक नेते असे म्हणाले तसे म्हणाले असं काहीतरी म्हणाले. दादानी रुपालीताई चाकणकरांना क्लिअर इन्स्ट्रक्शन दिले, एकदा विचारायचं सन्मानाने, परत दुसऱ्यांदा विचारायचं, तिसऱ्यांदा विचारायचं, 7 दिवसात 21 दिवसामध्ये जर स्थानिकमधून नाव नाही आलं तर तुम्हाला जे योग्य वाटेल त्याला 22व्या दिवशी पदं देऊन टाका आणि कामाला लागेल. अतिशय चांगली सूचना आहे. नाहीतर कधी कधी ना सगळ्यांना याला विचार त्याला विचार, संघटना बांधली तर माझी ही दादानी नवीन दिलेला रुपालीला जो फॉर्म्युला आहे तोच आपण इथे लावू. 21 दिवस तुम्ही द्या. आज तारीख आहे आज 21च आहे बघा योगायोग. आजपासून 21व्या दिवशी जितेंद्र आपल्याकडे इथून नाव नाही आलं आपण एक नाव टाकून देऊ आणि त्या मुलाला कामाला लावू. कारण का शेवटी संघटना बांधत असताना ते युवकाला किंवा जो कोणी विद्यार्थी असेल त्याला एक हक्काचा माणूस तर पाहिजे. आपल्याला विद्यार्थ्यांचे प्रश्न काही कमी आहेत का, देतं काय आदर देत असेल तर आदर बरोबर. आपल्याला एवढं इन्स्टंट कॉफी नको, ही सगळ्यांना विचारा, सगळ्यांना 8-10 दिवसात विद्यार्थीला अध्यक्ष द्या, जबाबदारी देऊन कामाला लावा. मला अतिशय आनंद वाटतोय की गेल्या काही दिवसामध्ये संघटना किंवा जितेंद्र आव्हाड स्वतः मंत्री असले तरी त्यांच्याकडे किती गर्दी असते माहिती आहे. कारण का माझं अर्ध काम मी त्यांच्यावर ढकलत असते. म्हणजे इतके लोक येतात, सगळ्यांना असं वाटत असतं की आपल्या बिल्डिंगमध्ये नवीन काम व्हावं, आपली जुनी बिल्डिंग झाली ते सगळे आले की मी म्हणते इकडे नाही यायचं, इकडे A3ला जायचं. मग त्यांना फोन केला, म्हणजे काय आहे सगळे मोठे 25-30 लोकांचे असे मोठे ग्रुप्स येतात. ते जितेंद्र आव्हाडांकडे जातात, त्यांचा जनता दरबारला तर त्यांच्या दादाच्या आणि एवढी भयानक गर्दी असते. त्याच्यामुळे पण आता कालच साहेबांनी दादांनी बसून ठरवलंय की 2 आठवडे आपला जनता दरबार होणार नाही.
आता कोविडची परिस्थिती थोडीशी गंभीर होते, त्याच्यामुळे सगळे पक्षाचे मला सहकार्याला पण सांगायचंय की फक्त कोविड वाढते अशी परिस्थिती असल्यामुळे 2 आठवडे आपण सगळ्या मंत्र्यांचे जनता दरबार बंद करतोय आणि 2 आठवडे पुन्हा रिव्ह्यू करू. पण पूर्ण अर्धा पक्ष हा संघटनेला ताकद कशी मिळेल त्याच्या मागे आहे. मंत्रीचा मान सन्मान होईलच, मंत्री पहिले या पक्षाचे आमदार आणि कार्यकर्ते आहेत आणि सगळ्या मंत्र्यांना आम्ही सातत्याने जनता दरबार का सुरू केला, प्रत्येक आलेल्या कार्यकर्त्याचा मान सन्मान व्हावा याच्यासाठी जनता दरबार सुरू केले. सगळे कार्यक्रम तुमच्यासाठी केलेले, खूप संघर्ष करून आपण ही सत्ता आलेली आहे. सत्ता म्हणजे सगळ्या सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात बदल करण्याची फार मोठी संधी आपल्याला परत मिळालेली आहे. महाराष्ट्राच्या लोकांच्या खूप अपेक्षा आहेत, त्यामुळे ह्या अपेक्षेला तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने कष्टाने आपण पात्र ठरू एवढीच अपेक्षा करते. आपल्या सगळ्यांच्या भेटी झाल्या, काही गोष्टीची चर्चा जितेंद्र असे म्हणाले की आपण छोट्या मीटिंग्स दोन्ही करू, पुढचे काही वर्ष एक पूर्ण ताकदीने चांगली संघटना आपण या अमरनाथमध्ये बांधूया. गेली अनेक वर्ष आपण सगळ्यांनी योगदान जे केलं त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार देतो. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची आणबाण आणि शान आणण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न केला त्याला मी मानाचा मुजरा करून आपली रजा घेते. जय